विधानसभा निवडणुकीनंतर शेका पक्षाच्या आडमुठे धोरणावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळणारे उद्योजक जयंत म्हात्रे उर्फ भाऊ यांनी आज तातडीनं बोलवलेल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर असंख्य समर्थकांनी राजकारणात मुख्य प्रवाहासोबत जाण्याचा मनोदय व्यक्त केला। पर्यायानं भाजपमध्येच जावं असा आग्रह सर्व समर्थकांनी केल्यामुळे अखेर जयंत म्हात्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या काही तासातच भाजप प्रवेशाची तारीख आणि वेळ निश्चित केली जाणार असून तशा प्रकारची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे कार्यकर्त्यांना कळवली जाईल असं भाऊंनी अधोरेखित केलं। गेले काही दिवस शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय धोरणावर जयंत म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती। आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळत नसल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला होता। काल झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आपण अजूनही शेकापमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर आज तातडीनं आपल्या समर्थकांची बैठक पनवेल येथील गुरुशरणम कार्यालयात बोलवली होती। या बैठकीला शेकापचे अनेक मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती। यावेळी जयंत म्हात्रे यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ गरत, पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे, ज्येष्ठ नेते पांडुमामा घरत, माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ, माजी नगरसेवक सुनील बहरा, रवींद्र भगत, प्रीती जॉर्ज म्हात्रे, पुष्पलता मडवी, प्रज्योती म्हात्रे, उद्योगपती हरिश्चंद्र सिंग सग्गू, माजी सरपंच रामेश्वर अंगरे, उरणचे युवा नेते रमाकांत म्हात्रे, कोळखे सरपंच रोहन म्हात्रे, मानगर सरपंच सुजाता राजेंद्र पाटील, रसायनी दापिवलीचे माजी सरपंच पांडुरंग गाताडे, रमाकांत पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी एकमुखाने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे जयंत म्हात्रे नक्की काय करणार या विषयावर सध्या तरी पूर्णविराम मिळालाय। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।